प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. भांडणं कोणाच्या जीवनात नसतात. कुटुंबामध्ये भांडणं असतात. समाजामध्ये कलह असतो. जाती जातीमध्ये भेदाभेद असतो. पक्षापक्षामध्ये फूट पडत असते. राष्ट्रामधून अग्नी जात नसतो. आणि कितीतरी अशी उदाहरणं आहेत की ज्यामध्ये सातत्याने भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. प्रभू येशू ख्रिस्त मात्र आपल्याला त्यासाठी 4 महत्त्वाच्या पायऱ्या समजून सांगत आहे की एखाद्या व्यक्तीने जर आपल्याबरोबर भांडण उकरून काढलं किंवा आपल्या विरुद्ध काही अपराध केला तर सर्वप्रथम खाजगीरित्या वैयक्तिकरित्या एकांतामध्ये त्या व्यक्तीला आपली भावना कळवायची की तू जे हे केलंस त्यामुळे मी थोडासा दुखावलेला आहे किंवा हे तू करण्यामागे तुझा नक्की काय हेतू होता, पण मला मात्र असं वाटलं आणि मला थोडंसं वाईट वाटत आहे. आपली भावना व्यक्त करायची. तरी देखील ह्या माणसाने जर ऐकलं नाही तर किमान 2 व्यक्तीला सोबत घ्यायचं. इस्रायली लोकांमध्ये दोघा-तिघा माणसाच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द खरा मानला जायचा. म्हणून दोघांपुढे आपला न्याय घेऊन जायचं. त्यांना समजून सांगायचं की हा मनुष्य असं बोलला आणि मला फार त्याचं वाईट वाटलेलं आहे. पलीकडचा माणूस सांगेल की नाही, मी तसं काही बोललेलो नाही आणि मला तसं बोलायचं नव्हतं आणि माझा तसा हेतू नव्हता. तिथल्या तिथेच जर भांडण मिटलं तर आपण आपला भाऊ मिळवला असं आहे. परंतु जर त्या दोघांचंही त्यांनी ऐकलं नाही तर मग मंडळीकडे, म्हणजे न्यायमंडळ म्हणा, ख्रिस्त सभा म्हणा, त्यांच्याकडे आपलं प्रकरण घेऊन यावं असं प्रभू येशू ख्रिस्त सुचवत आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक भांडणामुळे मोठ्या व्यापक अशा ख्रिस्त सभेला आणि कुटुंबाला म्हणा किंवा आपल्या लोकसमुदायाला म्हणा एक भेद पडत असतो, तडा जात असतो. आणि म्हणूनच त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. परंतु समजा अशा माणसाने मंडळीचं, न्यायमंडळाचं, समेट मंडळाचं सुद्धा ऐकलं नाही तर येशूने मग 4था उपाय सुचवलेला आहे की मग अशा व्यक्तीला तू परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्याप्रमाणे वागवायचं. परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांना कसं वागवलं जायचं की त्यांच्या जीवनशैलीचा प्रभाव आपल्यावरती पडू नये म्हणून त्यांच्यापासून 4 हात दूर राहायचं. अर्थ इतकाच की अपराध करणारी जी व्यक्ती आहे ती आपला गुन्हा कबूल करत नाही, मान्य करत नाही. मग अशा वेळेला त्याच्या वागण्याचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ नये म्हणून आपण सावध राहणं गरजेचं आहे. एकीकडे समेटाची भाषा करत असतानाच प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेची भाषा देखील करत आहे की हे सांगत असतानाच तो सांगत आहे की जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेले आहेत तिथे मी त्यांच्यामध्ये हजर आहे. समेट करण्यासाठी म्हणा किंवा प्रार्थना करण्यासाठी म्हणा, परमेश्वराच्या नावाने जेव्हा आपण एकत्र येत असतो तेव्हा साक्षात परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित असतो. माणसाने त्याची जाणीव ठेवायची आणि त्यानुसार समेटाच्या दिशेने वाटचाल करायची. माणूस परमेश्वराशी जोडला गेल्याशिवाय राहणार नाही. तशी कृपा आणि शक्ती आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे खास प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.